नाही एखादी मेथीची ज्यूट दे किंवा पालखीची, तो तुम्हाला सहज देऊन टाकेल 1 रुपया न घेता. कारण आम्ही शेतकरी श्रीमंत असतो मनाने. आम्ही कधी म्हणजे विचार नाही करू त्या गोष्टीचा. पण ना आमचा जो शेतकरीचा बाप आहे ना, बाप तो आम्हाला काय म्हणतो मुलांना त्याच्या माहिती आहे का, तू बाळा अभ्यास कर पण या शेतीच्या मागे नको लागू. आणि शेतकऱ्याचा जो मुलगा आहे ना, मुलगा त्याला कोणताच बाप मुलगी देत नाही बरं. हा, शेतकऱ्याच्या मुलाला कोणताच बाप आपली मुलगी देत नाही, लक्षात घ्या. हा, शेती नको म्हणजे लक्षात घ्या ना, वडील सांगते की शेती करू नको, शिक्षणाकडे जा. आणि मुली पण शेतकऱ्याशी लग्न नाही करत आहे. कोणाला आवडेल शेती करणं, है ना. शेतीपासून लोक दुरावत आहे. लोक शेतकऱ्यांची पसंती नाही आहे लोकांना. मग विचार करा, तुम्ही भविष्यात जेव्हा उत्पन्न काढणारे लोक ना राहणार, तर तुम्ही कंपनीतून निघालेल्या पगारच्या नोटा करणार आहात का? अरे म्हणून म्हणतोय, आमच्या शेतकऱ्यांचा मान सन्मान वाढवा. आमच्या कांद्याला जर भाव मिळत आहे ना, तर तो भाव द्यायला शिका. नाहीतर काय होतील, तुम्ही डॉमिनोज पिझ्झा बर्गर तिकडे देता ना भाव, मग आमचा कांदा जर वाढत आहे ना, तर वाढू द्या ना. इम्पोर्ट कशाला आणता तिकडून करून, त्याचे भाव कशाला पाडता. हे लक्षात घ्या. शेतकरी हा दुरावतोय शेतीपासून. शेतकऱ्यांना नाही वाटत आपल्या मुलग्यानं शेती केली पाहिजे म्हणून. कोणत्या शेतकऱ्याला नाही वाटत का आपली मुलगी शेतकऱ्याच्या घरी गेली पाहिजे म्हणून. म्हणजे शेतकऱ्याला शेतीविषयीचं प्रेम कमी होत आहे ना. शहराजवळचे जे लगतचे लेआउट आहे, ते शेतीचे लेआउट पडत आहे. शेतीपासून दूर जात आहे लोक. अरे शेताचं उत्पन्न वाढणार नाही तर तुम्ही खाणार काय. लोक टाळत आहे ना शेती करणं. म्हणून सांगतो, शेतकऱ्याच्या मान सन्मान द्या, त्याच्या मालाला भाव द्या. तो आर्थिकदृष्ट्या प्रबळ झाला पाहिजे, असं काहीतरी करा. एक दिवस असं नाही झालं पाहिजे की शेतकरीच संपला. लक्षात घ्या बरं. हां, पुन्हा सांगणार नाही. शेतकऱ्याला जपणार नाही ना, तर सगळे वाट लागून जाईल. म्हणून सांगतो,